नमस्कार मित्रांनो, सायकोलॉजीनुसार खूप सारे दागिने, भडक साज, शृंगार करणाऱ्या स्त्रिया, मुली यांचा स्वभाव क्रूर असतो असं समजलं जातं. पण त्यांच्या या स्वभावापासून अनोळखी असतात. सायकोलॉजी सांगते, जर व्यक्ती एखाद्याला सहज विसरतो, याचा अर्थ त्याला माहीत आहे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या विसरायच्या. तर तो व्यक्ती इतर सामान्य व्यक्तीपेक्षा इंटेलिजंट असतो. एका रिसर्चनुसार प्रूव्ह होतं, तुम्ही कोणाचं कौतुक करता तेव्हा तुमच्या दिमागात असं केमिकल रिलीज होतं जे तुम्हाला लगेच खुश होण्याचा अनुभव मिळतो. मित्रांनो, इमोशनचा व्हायरस पण असतो. याचा अर्थ दुःख, खुशी आणि एन्झायटी पण एकमेकांमध्ये ट्रान्सफर होते. जर तुम्ही एखाद्या दुःखी व्यक्तीला पाहता तेव्हा तुमचा मूड पण दिवसभर खराब होतो. लोक नेहमी खऱ्या गोष्टींवर कमी विश्वास ठेवतात, पण अफवांवर लगेच विश्वास ठेवतात. ज्याचा IQ लेवल जास्त आहे ते लवकर प्रेमात पडत नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही पण जास्त सुंदर, मजबूत आणि आत्मशाली वाटता. कोणत्या व्यक्तीवर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन पडायला 7 सेकंद लागतात आणि हेच फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन होतं. तुम्ही नेहमी हीच चिंता करता की लोक काय म्हणतील, मग तुम्ही कधी खुश नाही राहू शकत. मनोविज्ञानानुसार मुली चूक लपवायला रडतात आणि पुरुष त्यांचं दुःख लपवायला हसतो. म्हणून मित्रांनो, रडणाऱ्या मुलीवर आणि हसणाऱ्या व्यक्तीवर कधी विश्वास नाही ठेवायचा. जे लोक म्हणतात की तुमच्याबरोबर नाही बोलणार, तेच व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला जास्त उत्सुक असतात. एका सायकोलॉजी रिसर्चनुसार समजलं, जेव्हा तुमचं अवचेतन मन आणि तुमचा विचार तुम्ही साजा केला तर तुम्ही स्वप्न पाहता आणि हे झोपण्याच्या वेळेत खूप होतं. एका सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व खुलतं आणि तुम्ही सुंदर दिसू लागता. सायकोलॉजीनुसार भलेही तुम्ही ऊर्जेने भरलेले आहात, खुश आहात आणि सकारात्मक आहात, पण नकारात्मक विचार पूर्ण तुमचा दिवस खराब करतो. मनोविज्ञान सांगतं, जर कोणी तुम्हाला मनापासून आठवण काढत असेल तर तुम्हाला हे 3 संकेत मिळतात. पहिला, जर कोणी आपल्याविषयी जास्त विचार करतं तेव्हा तो आपल्या स्वप्नात येतो आणि तो व्यक्तीच्या तुमच्या स्वप्नात येत असेल तर तो पण तुमची तेवढीच आठवण काढतो. नंबर 2, अचानक तुम्हाला त्या व्यक्तीचं बोलणं आठवतं. आणि नंबर 3 आणि शेवटचं, हा एक संकेत आहे की तुमचं मन बेचैन होतं. तुमचं मन त्या व्यक्तीबरोबर बोलण्यात होतं आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय नाही राहू शकत. तर मित्रांनो, हे 3 संकेत आहेत. जर एखादी व्यक्ती किंवा तुमचा लवर तुमच्या आठवणीत तडपत असेल तर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते. आणि हो, आपला चॅनल नवीन आहे तर असं सपोर्ट करत राहा ही विनंती करते. मित्रांनो, हे सर्व व्हिडिओ तुमच्या माहितीकरता मी बनवत आहे, तर कृपया तुम्ही चुकीचा अर्थ काढू नये. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.